नाही तर सोनं त्यातून निघणार नाही हे आपल्याला माहिती आहे. मधल्या काळात तुम्ही उल्लेख केला की प्रचाराच्या काळात त्यांच्यासोबत नव्हते. तोच काळ होता जेव्हा ही सगळी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. तुमची पण माफ करा, तुम्ही बऱ्याचदा याचा उल्लेख केला की तुमची दादांच्या शेवटच्या काळात तुमची बऱ्याचदा विलिनीकरणाची चर्चा व्हायची. तेव्हा साधारणपणे यांचा उल्लेख यायचा आणि तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये यायचा ह्यांचा उल्लेख? 22-23 बैठका झाल्या, त्यातल्या काही सगळ्या बैठकीत मी नव्हतो. पण दादांचं एवढंच मत असायचं की पक्षाचा प्रमुख मी आहे, आमदार आपल्या बरोबर आहेत, माझ्या बरोबर आहेत, पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, ठराविक काही सोडले तर, आणि ठराविक नेते सोडून बाकी सगळे नेते आपल्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळे ते जे कोणी ठराविक नेते असतील त्यात हे दोन नक्कीच त्या ठिकाणी होते. तर त्यांना मी महत्वाचं बोलता म्हणून तुम्हाला थांबवतो मध्ये, सॉरी टू इंटरप्ट, पण तुम्ही म्हटलात की ठराविक नेते सोडता बाकी सगळे सोबत आहेत, त्याच्यात हे दोन नेते होते. मग तेच मी आता दोन नेते म्हणजे दोनच नेत्यांबद्दल चर्चा चालली सारखं त्यांचं नाव घेऊन. नाही मी विचारतोय कारण अजित पवारांचं हे म्हणणं होतं की हे दोन नेते सोबत नाही आहेत म्हणून तुम्हाला विचारलं मी थांबवून. नाही तर तसं होतंच, कारण तुम्ही जर बघितलं सुनील तटकरे सुरुवातीला काय बोलत होते, चर्चा झालीच नाही. नंतर काय बोलायला लागले, हो चर्चा झाली. मग हे कन्फ्युजन कशामुळे असू शकतं? तर दादांच्या त्या रेफरन्समुळेच असू शकतं. पण अजित पवार तुम्हाला म्हणाले होते की या दोघांचा या विलिनीकरणाच्या चर्चेला विरोध आहे आणि हे येणार नाही सोबत. नाही, विरोध आहे असं नाही, त्यांच्याशी मी बोलतो, चर्चा करतो. आणि शेवटची मुंबईमध्ये जी बैठक झाली होती, सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेब आणि हे सगळे होते, अमोल कोल्हेजी पण होते. तर मग आमची बैठक झाल्यानंतर संध्याकाळी यांची पण बैठक झाली ज्यात सुनील तटकरे होते. नंतर आम्ही बारामतीला गेलो होतो. मग त्याच्यात त्यांची काय भूमिका होती? त्यात आमची काय मी काय माहिती घेतली नाही. तुम्ही माहिती घेतली का? तेव्हा योगच आला नाही तुम्हाला ती माहिती घ्यायचा. पण मग या दोघांचा विरोध अजित पवारांना माहिती होता, मग तुम्हाला म्हणून तुम्ही हे सगळ्या मुद्द्यांबद्दल नंतर उपस्थित केले का की या विरोधातनंच पुढे त्यांच्या अपघाताबद्दल तुम्ही शंका उपस्थित करतायत? नाही, अपघातात शंका उपस्थित करत असताना आपण एखादा कॉन्स्पिरसी असेल त्याला एक सिक्वेन्स आपण बघत असतो. काय घडलं, आदल्या दिवशी काय घडलं, दुसऱ्या दिवशी काय घडलं, मग कोण कसं वागत होतं, कुठं ब्लॅक मॅजिक झालं का, VSR मध्ये मालकाचे संबंध कोणाकोणाबरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टीला लिंक लावत असताना आदल्या दिवशी जी बैठक संध्याकाळी झाली, जी वेळेत होणार होती, जी उशिरा झाली, तिथून ती लिंक म्हणजे उशिरा का बैठक झाली, मग विमान का बुक करावं लागलं, दादानी गाडीली का नाही गेले, तेव्हा या दोघांचा रेफरन्स तिथे आला होता. पण तुम्ही त्याच्याबद्दलही बऱ्याचदा बोलला होता. तुम्ही मला त्या अपघाताच्या तुम्ही त्याबद्दल बऱ्याचदा बोलून झालंय. पण तरी सुद्धा आम्ही असं एक बघितलं की तेव्हा तुमच्यावरती सगळ्यात तुम्ही ही भूमिका अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडत होता. तुम्ही प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, तुम्ही सगळी भूमिका मांडत होतात. पण आम्ही असं बघितलं रोहितजी की तुम्ही एकटेच ही भूमिका मांडताना दिसत होतात, तुमच्या पक्षात नाही. मोठ्या नेत्यांपैकी फार कोणी याच्यावरती आम्हाला तुम्ही ज्या हिरिरीना मुद्दा मांडताय कोणी मांडताना दिसलं नाही हा मुद्दा. तुम्ही पुतणे आहात त्यांचे, त्यांच्याशी एक वेगळ्या प्रकारचं कदाचित बॉन्डिंग होतं, पण तरी तुम्ही वेगळ्या पक्षातले एक नेते होतात. त्यांच्या पक्षातली मंडळी किंबहुना त्यांच्या परिवारातली मंडळी जेवढी हा मुद्दा मांडत नव्हती तेवढे रोहित पवार मांडत होते हा मुद्दा. का? आता त्यांच्या परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं की ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असावेत असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी एक पत्र दिलं, त्याला स्मरणपत्र दिलं सत्तेत असताना सुद्धा CBI कडे तो विषय देण्यासाठी. ते स्वतःच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत. राहिला माझा विषय, हा विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. हा विषय कॉम्प्लिकेटेड याच्यासाठी आहे की ह्याला खूप सारी माहिती ही मी गोळा केलेली आहे आणि याच्यात इतर लोक म्हणजे समजा आमच्या पक्षाचे इतर नेते जर इन्व्हॉल्व्ह झाले असतील तर कन्फ्युजन वाढलं असतं. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर चव्हाण सेंटरला माझी बैठक झाली, त्यानंतर माझी राष्ट्रवादी भवनला बैठक झाली, दिल्लीला पवार साहेबांच्या घरी बैठका झाला. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सुप्रियाताई पवार साहेब जर मनामध्ये शंका असेल तर शंकेचं निरसन झालं पाहिजे. त्या हेतूतून जे काय तुला मांडायचं ते तू मांडत जा म्हणून तिथं भूमिका घेत असताना बरेच लोक बोलत राहिले तर कन्फ्युजन वाढलं असतं, म्हणून सगळा फोकस मीच त्या ठिकाणी केला होता. तुमच्या पक्षाचे एक वरिष्ठ नेते, तुमच्या पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणतात की रोहित पवार हा मुद्दा म्हणतात कारण ते परिवाराचे सदस्य आहेत. कुठेही पक्ष म्हणून तुमच्या मागे कुठली बॅकिंग अशी उभी राहताना आम्हाला दिसली नाही. उलट पक्षी अजित पवारांच्या पक्षातले अमोल मिटकरी आम्हाला तुमच्या सोबत दिसले, पण तुमच्या पक्षातली मंडळी फारशी दिसली नाही. पक्ष म्हणून भूमिका आपण मांडली असते तर राजकीय भूमिका झाली असते. आणि शेवटी शेवटच्या 4 महिन्यामध्ये मी स्वतः दादांबरोबर अनेक वेळा बैठकीमध्ये होतो, चर्चेत होतो, सीट वाटपामध्ये होतो, कोणाला कुठलं सिंबल द्यायचं, चिन्ह द्यायचं या चर्चेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो. दादांवर जेव्हा
राजकीय दृष्टिकोनातून हल्ले झाले तेव्हा उत्तर द्यायला सुद्धा आम्हीच होतो. त्यामुळे शेवटच्या काही ह्याच्यात आणि शेवटी एक वेगळं नातं होतं मध्ये दादांमध्ये आणि आमच्यामध्ये वैचारिक वाद नक्कीच झाला. दादा आमचे नेते होते पण पवार साहेबांना सोडल्यानंतर नाराजगी माझी होती, मी बोलून दाखवली होते. ठीक आहे, त्यांचं जे काही कारण असेल ते कारण असेल. आणि मग विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा मी कराडला गेलो होतो, जो एक डायलॉग आहे त्यांचा, नमस्कार कर मी मोठा आहे असं काही ते बोलले होते आणि मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर काय झालं असतं, बेटा थोडक्यात वाचला हा, थोडक्यात वाचला. तर तो जो डायलॉग होता त्या डायलॉग नंतर त्यांचंही मत होतं की आता पक्ष एकत्रित आला पाहिजे. तिथून ती सुरुवात झाली असं. त्यामुळे तुम्ही मला बघितलं असेल त्याच्या आधी मी खूप आक्रमक होतो आणि मग शेवट जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी आक्रमकता माझी बऱ्यापैकी कमी केली होती कारण चर्चा सुरू होती. आणि मग याच्यात बऱ्यापैकी इमोशनल म्हणजे पूर्वी माझं लग्न त्यांनी जमवलेलं आहे, मला जिल्हा परिषदचं पहिले तिकीट त्यांनी दिलं, आमदारकीचं तिकीट त्यांनी दिलंय. फक्त वैचारिक वाद मध्ये साहेबांना सोडल्यामुळे झाला, अदरवाईज मी त्यांच्या फार तसा जवळ होतो. पण मग त्यांचं हे जेव्हा विलिनीकरणाची सगळी प्रक्रिया सुरू होती या सगळ्यांना पडलेला खरं तर प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही त्याबद्दल कधी बोललात की नाही मला माहित नाही किंवा विचारला गेला की माहित नाही. हे विलिनीकरणाचा फॉर्म्युला नक्की काय होता? जनरली विलिनीकरण म्हटलं की छोटा पक्ष हा मोठ्या पक्षात विलीन होत असतो असं म्हणतात, मग त्याला म्हणूनच विलिनीकरण म्हटलं जातं. या क्षणाला तुमची राजकीय ताकद म्हणजे सभागृहातली ताकद दोन्हीकडे असणारी ती तुमची इथे कमी होती. तुम्ही त्यांच्यात विलीन होणं असं विलिनीकरण, जर विलिनीकरण असं म्हटलं तर सोबत येणं नाही, तुमचा पक्ष विलीन होणार होता त्यांच्यामध्ये? कारण नाव चिन्ह त्यांच्याकडे, ते चिन्ह कोणी चालू केलं होतं 2000 मध्ये 99 मध्ये पवार साहेबांनीच केलं होतं. पण आजच्या तारखेला ना ते ठीक ते अजित पवारांकडे होतं. आहे, सुप्रीम कोर्ट वेळ देत नाही, चर्चा होत नाही. त्यांना वेळ का नाही मला माहित नाही. आणि काल दुर्दैव असं CJI अतिशय चुकीचं युवकांबद्दल चर्चा स्टेटमेंट दिलं. स्टेटमेंट द्यायला वेळ आहे पण इकडं तुम्ही आमच्याबद्दल जे काही केस चालली ती पुढे नेण्यासाठी वेळ नाही. पण ठीक आहे, तो त्यांचा विषय. आता तिथं तो मुद्दा अडलाय म्हणून ते चिन्ह आम्हाला नाही मिळालं, पण पवार साहेबांनी तो पक्ष तिथं काढला होता. विषय एवढाच आहे, लग्न करत असताना पुरुष आणि महिला हे समान बघावंच लागतं. तसंच आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित येत असताना ते हेतूतूनच उद्या जाऊन आपल्याला प्रामाणिकपणे लढायचे, कार्यकर्त्यासाठी काम करायचं, आणि आपल्या पक्षातले चांगले आणि तुमच्या पक्षातले चांगले अशा होतकरू पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार यांना आपल्याला ताकद द्यायची. आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे समजा 20 लोक असतील, त्यांच्याकडे 30 लोक असतील तर 50 लोक झाले. नाही तर आमच्याकडे 30 आहेत ज्याला आम्ही संधी देऊ शकलो नाही आणि त्यांच्याकडे 20 आहेत 50 झाले. म्हणजे त्याच्यात फॉर्म्युला जवळच्या लोकांनाच पुढे आणायचा असा नव्हता, विनेबल कॅन्डिडेट्सला ताकद द्यायची असा तो फॉर्म्युला होता. पण मग विलीन कोण कोणात होता माझा प्रश्न राहून गेला. नाही, शेवटी मेन पक्ष जो आहे जो त्यावेळेस होता, पवार साहेबांचा अजून त्याच्यावर हक्क आहे आणि आम्ही त्यासाठी कोर्टात लढत आहोत, तो आहे घड्याळ. आता कोर्टात तो मुद्दा असल्यामुळे, कोर्टाकडनं वेळ मिळत नसल्यामुळे पर्यायी आम्हाला जे चिन्ह त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याला पण आम्ही मोठ्या प्रमाणात ताकद दिली ते आहे तुतारी. त्यामुळे चिन्ह कुठलं ठेवायचं उद्या जर चर्चा झाली असेल तर पवार साहेब दादा बसून तुतारी का घड्याळ हे त्यांनी तिथं निर्णय घेतला असता. बरं, पण पक्ष हा पूर्वीचा हा पवार साहेबांचाच पक्ष होता. बरं, या प्रश्नाचा पुढचा भाग, मग विलिनीकरण करून करायचं नक्की काय होतं? अजित पवार सत्ता